पाणी सकत उडाला. तयारी करून चाललो, थंडीची तयारी करू. स्वेटर फुल शूज वीज पॅक सॉक्स आणि स्वेटर हँड ग्लोव्स सर्व आहे. हेल्मेट वगैरे प्रॉपर एकदम सर्व सेटअप करून चाललोय. काय आता आम्ही पेट्रोल भरलंय पेट्रोल पंपावरती बघू शकता. आणि आम्ही चाललोय आता गाडीची टाकी फुल करून कोकणात खदलवा. हा स्टोरी मेन्शन करतोय. कोकण पहिली स्टोरी मेन्शन करणं ही फर्स्ट प्रायोरिटी. काय आता आम्ही पेट्रोल भरून झाल्यावरती आता आम्ही थांबलोय. घोडबंदर क्रॉस केला असतात. चाय प्यायसाठी थांबलोय बघा. पहिला पोट भरून घेतो, गाडी चालवा जरा एनर्जी येईल. तर मंडळींनो आता चाय पिऊन झालाय, आता चाललो थेट कोकणात. आता थोड्या नाश्ता करायला थांबू, तिथं तुम्हाला डायरेक्ट भेटू. तोपर्यंत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. परत एकदा तुमचं व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आता एक दोन तासाचा प्रवास करून आता आम्ही या हॉटेल श्री साई आमंत्रण इथे नाश्ता करायला थांबलोय. माझंच हॉटेल आहे, नाव तर बघा. हा, साई श्री साई. आता आलोय हॉटेलमध्ये. आता बघू मेन्यू कार्ड चेक करतोय. साई आता काय सिलेक्ट करतोय काय माहिती. काय रे, काय सिलेक्ट केलंस? वडा मिसळ पाव खाऊन बघूया काय. वडा चालेल, ट्राय करायला काय हरकत आहे. बघू आता वडा मिसळ पाव. तुम्ही हॉटेलमध्ये आल्यावरती काय खातात? कमेंट करा कमेंट. आणि असाच लाईक करून ठेवा व्हिडिओ. नंतरला विसरतात, फक्त व्हिडिओ बघतात, लाईक करायचं विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपल्या आता वडा मिसळ पाव आलेला आहे, तर खाऊन बघू कसा आहे. तर मित्रांनो फायनली नाश्ता करून झालाय. आता बाहेर आलोय. आता एक महत्वाची गोष्ट सांगतोय तुम्हाला. आता बाईकचा ड्रायव्हर चेंज झालाय. हेवी ड्रायव्हर आहे, एकदम हेवी ड्रायव्हर. त्यांना चालवणार आहे हायवेवर गाडी. बघूया कशी चालवतोय. टाक जो खदलो. तर गाईज आम्ही आता खूप वेळ झाला पाण्यासाठी आम्ही बघत होतो. ताण खूप लागली होती आम्हाला. गाडी चालवून पण थकायला झालं होतं. आणि आम्हाला पाण्याचं दुकान म्हणजे पाणी घेण्यासाठी दुकानच कुठे भेटत नव्हतं. आणि बोगदा लागला, त्यामुळे खूप हे झालं. आणि आता फायनली आम्हाला दुकान भेटलंय. इकडे बसून आम्ही थोडं थंड पाणी आणि थोडं कोल्ड्रिंक प्यायलो. आता थोडं वगैरे घेतलेले असतात, थोडं बरं वाटतंय. वेपर सगळं खाऊन घेतलेलं आहे. आता जायचं डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप जेवणासाठी उतरायचं 1-1.5 तासाने. तर गाईज चला आता आम्ही थांबलोय जेवायला. बघूया आता आम्ही चपाती घेऊन आलोय. भाजी काय आणली नाही, तर बघू. तर ह्या हॉटेलमध्ये थांबलोय आम्ही, बघू शकता तुम्ही. भूक तर खूप लागली आहे. बघू आता काहीतरी चांगली भाजी मागवायची. चपात्या आणलेत बॅगेतून आणि मस्त खायचं प्यायचं. आता चिपळूण मध्ये आहेत आम्ही. आता वाजलेत 2 वाजता चिपळूण मध्ये आलोय आम्ही. तर गाईज आम्ही आता निघालोय पुन्हा ट्रॅव्हल करायला.
आणि आता 3 वाजले, तर 3 वाजल्यानंतर आम्ही जेवण वगैरे निघालोय. आणि आता मेन गोष्ट म्हणजे झाली की बघा ड्रायव्हर चेंज झालाय. मगाशी ड्रायव्हिंग मी करत होतो आणि आता आधी ड्रायव्हिंग करतोय. सो गाईज आम्ही आता फायनली पोचलोय आमच्या गावी. तुम्ही बघू शकता हे आमच्या गावचा बोर्ड आहे, उपळे गाव. उपळे गाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वैभववाडी तालुक्यात येतं. आम्ही सकाळी निघालेलो 5 वाजता आणि आता रात्रीचे वाजले ते सांगायचंच होतं 8. तर जवळजवळ 15 तासाचा प्रवास झालाय. म्हणजे दिवसभर खूप दमलोय आम्ही. 2 तास फक्त आराम केला असेल, 2 ते 1.5 तास. पण बाकी पूर्ण ट्रॅव्हलिंग म्हणजे आम्ही चुकून खूप लांबून आलोय. रत्नागिरीमध्ये जाऊन आम्ही रस्ता चुकलो होतो चुकलो आणि त्यामुळे जरा आम्हाला जास्त वेळ गेला. 10-12 तासाची ट्रॅव्हलिंग असते, पण आम्हाला 15 तास गेले त्याच्यामध्ये. फर्स्ट टाइम आलोय गाडीवर, पण कसं खूप एन्जॉय केलं, मजा आली, खूप मजा आली. आणि गावाला कशासाठी आलोय ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. चला बाय बाय.